मुलांनो, आज आपण इंग्रजीतील एक सोपा आणि मजेदार विषय शिकणार आहोत. तो आहे सिंग्युलर आणि प्लुरल. सिंग्युलर म्हणजे एकवचन आणि प्लुरल म्हणजे अनेकवचन. इंग्रजी भाषेत एखादी वस्तू, व्यक्ती किंवा प्राणी एक असला तर त्याला सिंग्युलर म्हणतात आणि एकापेक्षा जास्त असला तर त्याला प्लुरल म्हणतात. पहा, चित्रात तुम्हाला इथे एक ॲपल दिसत आहे. वन ॲपल म्हणजे सिंग्युलर आणि दुसऱ्या चित्रात तुम्हाला 2 ॲपल्स दिसत आहेत. 2 म्हणजे 2 ॲपल्स हे आहे प्लुरल. पहा, एक सफरचंद आहे तेव्हा आपण म्हणतो 1 ॲपल. पण 2 किंवा 3 असतील तर ॲपल्स म्हणतो. शब्दाच्या शेवटी यस लावून आपण प्लुरल करतो. आता पहा, सिंग्युलर म्हणजे एकवचन, प्लुरल म्हणजे अनेकवचन. त्याची काही उदाहरणं पाहू. बॉय, बॉईज, बुक, बुक्स, कॅट, कॅट्स, पेन, पेन्स, ॲपल, ॲपल्स. ही सर्व उदाहरणं आहेत जिथे आपण फक्त यस लावून अनेकवचन केलं आहे. आता काही विशेष नियम आहेत जे की आपल्याला सिंग्युलरचे प्लुरल बनवताना उपयोगी पडतील. पहा, जर शब्दाचा शेवट CH, SH, यस, यक्स आणि ओ या अक्षराने होत असेल तर आपण यांना ES लावतो आणि सिंग्युलरचे प्लुरल फॉर्म बनवतो. जसे की बॉक्स, शेवटी एक्स असल्यामुळे बॉक्सेस. ब्रश, शेवटी SH असल्यामुळे ब्रशेस. मँगो, शेवटी ओ असल्यामुळे मँगोज. आणि दुसरा नियम असा आहे की जर शब्दाचा शेवट वायने होत असेल आणि त्याच्या आधी व्यंजन असेल तर वायचा IES होतो. जसे की बेबी, बेबी या शब्दाच्या शेवटी वाय आहे तर वायच्या ऐवजी आपण IES लावणार आहोत, बेबीज. दुसरा शब्द आहे लेडी. या शब्दाच्या शेवटी सुद्धा शेवटी वाय आहे तर वाय ऐवजी IES लावणार आहोत, जसं की लेडीज. तिसऱ्या नियमात मात्र काही शब्द वेगळ्या पद्धतीने बदलतात आणि त्यांना इरेग्युलर प्लुरल्स म्हणतात. तर पहा, याची काही उदाहरणं पाहूया. मॅन, मेन, चाइल्ड, चिल्ड्रन, फूट, फीट, माऊस, माईस. तर पहा मुलांनो, आपण सिंग्युलरचे प्लुरल करताना काही नियम पाहिले. हे नियम लक्षात ठेवून तुम्ही अगदी छान प्रकारे सिंग्युलरचे प्लुरल करू शकता. तर मुलांनो, आज आपण काय शिकलो? सिंग्युलर म्हणजे एकवचन, प्लुरल म्हणजे अनेकवचन. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, 1 इज सिंग्युलर अँड मोर इज प्लुरल.